बारशाची तयारी सुरू असतानाच विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांना अटक. राजारामपुरी परिसरातील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात राजारामपुरी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांना अटक केली आहे. अवघ्या महिनाभराच्या चिमुकलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अस्मिता काटकर यांनी 12 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती वीरेंद्रसिंह काटकर, सासू मनीषा काटकर, सासरे आणि नणंद ऋतुजा काटकर यांच्याविरुद्ध हुंडाबळी, मानसिक व शारीरिक छळासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर चौघांनाही अटक करण्यात आली. फिर्यादीनुसार अस्मिताला मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. लग्नात नाचली नाही, माहेरून हुंडा आणावा, तसेच मुलीच्या बारशासाठी माहेरून खर्चाचे पैसे आणावेत असा वारंवार तगादा लावून तिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच सासूला मासाहेब, सासऱ्याला आबासाहेब, नंदेला राणीसाहेब आणि पतीला सरकार म्हणून संबोधण्यास भाग पाडले जात होते. विविध कारणांवरून अपमानास्पद वागणूक देत आर्थिक मागण्या केल्या जात असल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राजारामपुरी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून चौघा आरोपींना अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार आणि विवाहितांवरील मानसिक छळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत आणि पुढील पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.